तर काल 9 ऑक्टोबर रोजी सामाजिक सुरक्षा पथक जे आहे क्राईम ब्रँचचे तिथे नेमणूक असलेले पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे यांना माहिती मिळाली होती की कांचन नावाची जी ब्रोकर आहे ती कस्टमरला मुली प्रोव्हाइड करतात आणि त्या मुली प्रोव्हाइड करल्यानंतर त्यांचे काही जे ठराविक ठरलेले हॉटेल्स आहे त्या ठिकाणी ते पुढील सेवा देण्यासाठी विक्रीसाठी त्यांना त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये त्या मुलींना पाठवतो। तर या माहितीवरून आम्ही रेड करण्याचे निश्चित करून जो आमचा बोगस ग्राहक होता त्याच्या मार्फतीने कांचनला संपर्क साधला आणि कांचनला संपर्क साधल्यानंतर ती जे हॉटेल आहे प्रमिला प्रकाश नावाचं हॉटेल आहे, टोपी नगर एरिया ॲड्रेस बिलतुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी ती रेड झाली। कारवाईमध्ये जो आमचा पंटर ग्राहक आणि त्याचा एक मित्र असे 2 जण आम्ही पाठवले होते। तर ॲक्च्युली मुली तिथे आल्या होत्या, पण ती जी लेडीज होती ब्रोकर कांचन म्हणजे ती स्वतःच त्या मुलींना उभ्या रॉकेने घेऊन त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी मग ती रेड कारवाई झाली। तर त्या रेड कारवाईमध्ये तिने पर कस्टमर 3000 रुपये मागितले होते, म्हणजे जो आपला पंटर ग्राहक होता त्याचे 3000 रुपये, हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी 2400 रुपये आणि जो पंधरा ग्राहकासोबत आपण एक मित्र पाठवला होता त्याच्याकडून सुद्धा त्या कांचनने ऑनलाईन 3300 रुपये घेतले। अशा प्रकारे ती त्या प्रकाश प्रमिला हॉटेलमध्ये रेड कारवाई झाली। त्यामध्ये आपण एकूण 2 आरोपी त्या ठिकाणी बनवले, जो हॉटेलचा मॅनेजर आणि ही जी आहे कांचन मोरेश्वर म्हणजे वय 28 वर्ष, ही गोळबार चौक हनुमान मंदिर 8वी गल्ली इथे राहते आणि दुसरा जो मॅनेजर होता दीपक हेमंत कुमार शुक्ला वय 21 वर्ष, राहणार संत ताजुद्दीन बाबानगर विसारोड पोलीस स्टेशन परिसर, असे 2 आरोपी बनवले। या कारवाईमध्ये एकूण 3 पीडित आम्ही सुटका केली। त्या पीडिता 21, 22 आणि 27 वर्ष वयाच्या होत्या। आणि त्यांच्याशी विचारपूस केली असते आम्हाला जाणवले की एकदम खर्च हलाखीची परिस्थिती आहे, पैशाची चणचण आहे। काही मार्गाने या कांचन सोबत एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कोणत्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये यांचा संपर्क कांचन सोबत आला आणि कांचननी यांना या देहविक्री व्यवसायाच्या चुकीच्या मार्गाने त्यांना वळवलं, हेच निष्पन्न झालं त्या कारवाईमध्ये। या कारवाईमध्ये एकूण जो मुद्देमाल आहे वेगवेगळ्या कंपनीचे 3 फोन, तिथला DVI रजिस्टर आणि जे काही आणखी सामान त्या ठिकाणाहून आम्ही जे जप्त केलं असा तो एकूण 70,500 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेला आहे। कारवाईमध्ये मी स्वतः होतो, पोलीस हवालदार लक्ष्मण चौरे, पोलीस हवालदार प्रकाश मातुरकर, पोलीस हवालदार किशोर ठाकरे, पोलीस हवालदार नितीन वासने, पोलीस हवालदार आरती चव्हाण, चालक महिला पोलीस शिपाई पूनम शेंडे, असे सर्व कारवाईमध्ये नेमणूक असलेले अधिकारी कर्मचारी होते।